हॅलो. खूप खूप स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसापासून मी ह्या पावसाची वाट बघत होती आणि फायनली तो आज आला आहे. किती सुंदर वाटतं पाऊस पडला की मस्त वातावरण गार झालं आहे. असं खूप छान वाटते. झाडं पण बघा, झाडं पण खुश झाली आहेत. मी काय, माझ्यासोबत माझी झाडं पण खुश झाली आहेत ना, ते बघून मलाही छान वाटते. झाडांना पण काय हवं असतो, पाऊस पडला की ते पण छान टवटवीत होतात. आणि हात कढीपत्त्याचं झाड आहे माझ्या दारात, तिथून मस्त रोज ताजा कढीपत्ता घेतो आणि आम्ही तो भाजीत वापरते मी. उन्हाळ्यात माझं हे झाड खूप खराब झालं होतं. त्याच्या आधी एवढं सुंदर मोठं झालं होतं आणि अचानक सडनली पूर्ण जळालं आणि आता त्याला पुन्हा असं छान फुटलं आहे आणि खूप मस्त टवटवीत हिरवंगार झालं आहे. 1 महिना गावाला गेली पण झाडांचं खूप नुकसान झालं आहे माझ्या. हे सगळी झाडं मी घरात ठेवत असते. सध्या मी ते बाहेर आणून ठेवली आहेत. वातावरण छान आहे, त्यांनाही जरा फ्रेश एअर मिळावी, मग ते आपल्याला फ्रेश एअर देतील ना. सो हे बघा, हे सगळे झाडं सुंदर दिसत आहेत आज मस्त. त्यांना पण असं छान वाटते पाऊस पडल्यामुळे. पाऊस तर काय मला जसं आवडत होता तसं त्यांनाही आवडतो आहे ना. पाऊस तर बघून झाला आहे भरपूर. आता पेटपूजा करायला लागेल. पेटपूजेसाठी आता आज बनवतो आहे आम्ही स्पेशल. काय तर असं वाटतं आहे की हा पाऊस पडतो आहे तर ठरवलं की छान असा ढोकळा बनवूयात. तर आता मी ढोकळाचं प्रिपरेशन करते आणि ढोकळा बनवायला घेते. बनवला की मी दाखवते तुम्हाला. आरूलाही स्कूलला जायचं आहे आणि आहोंना पण ऑफिसला जायचं आहे. तसं आता मी ढोकळा बनवते आणि ढोकळा खाते, मग सांगते. हा असा यम्मी ढोकळा माझा बनवून तयार आहे. तो आता आम्ही ब्रेकफास्टमध्ये खातो सगळे. आणि ते साईडला काढला आहे, तो आरूच्या टिफिनमध्ये भरला आहे, शॉर्ट टिफिनमध्ये. तिला 2 टिफिन असतात. एक भाजी पोळी वगैरे द्यायची असते. जास्त करून इथे तर सगळे राईसच आणतात, पण तिला नाही आवडत आणि तो खूप गार झाल्यावर छान पण नाही लागत टिफिनमध्ये, म्हणून आम्ही तिला शक्यतो भाजी आणि चपातीच प्रिफर करतो. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो बाय बाय अँड टेक केअर ऑल ऑफ यू.